ज्यांनी कोणी कायदा हा ड्राफ्ट केला त्यांचा उद्देश काय होता हे करण्याचा, की जेव्हा असं लक्षामध्ये आलं की बरेचसे गुड्स जे आहेत, हा बघा आता हा जो चॅप्टर आहे 14वा, इन्स्पेक्शन, सर्च, सीजर आणि अरेस्ट, याच्यामध्ये इन्स्पेक्शन, सर्च आणि सीज करणं हे जे कन्सेप्ट आहे, यातनं एक पॉवर दिली आहे की या पॉवरमधनं काय होईल, गुड्सचं इन्स्पेक्शन करता येईल. आता इन्स्पेक्शन कुठे होऊ शकतं, तर फॅक्टरीमध्ये जिकडे गुड्स बनवतात तिकडे होऊ शकतं. आता गुड्स इथे बनले का तिकडनं आपल्या वेअरहाऊसला, कोल्ड स्टोरेजला, गोडाऊनला इन्स्पेक्शन तिथे पण होऊ शकेल. आणि दुसरं इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट, गुड्स जेव्हा फॅक्टरीज बनतात आणि ते गोडाऊनला, वेअरहाऊसला किंवा आणखी मार्केटला शिफ्ट होतील तेव्हा गुड्सची मुवमेंट होते. मग मुवमेंट होत असताना पण गुड्सला इन्स्पेक्शन करण्याची पॉवर ही सेक्शन 68मध्ये. 67मध्ये काय बघताय तुम्ही, पॉवर ऑफ इन्स्पेक्शन, सर्च अँड सीजर. ही ॲक्च्युली प्रिमायसेसमध्ये जे प्लेस ऑफ बिझनेस आहे टॅक्सपेअरचा तिथे होईल. आणि टॅक्सपेअर जो कोण तो बनवणार आहे, ॲक्च्युली सप्लाय करतो किंवा सप्लाय होण्याकरता ते गुड्स तो पाठवेल, फॅक्टरीतनं बाहेर काढेल. मग ती मुवमेंट आहे, त्या मुवमेंटसाठी सेक्शन 68 आहे. आणि जी प्रोसिजर आहे मग त्याचा 138 रूल आहे. तुम्ही रूल बघाल त्याचा, तर इथे ई वे बिलचा रूल जो आहे हा 138. मग रूल 138 ABCDEF असे रूल बनवले. कशा प्रकारे मग त्याचं इन्स्पेक्शन होणार. पॉवर ऑफ इन्स्पेक्शन सेक्शन 67मध्ये आणि 68मध्ये इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. हे 2 सेक्शन आहेत. यातनं जेवढं प्रोडक्शन झालं आहे तेवढे गुड्स मार्केटला गेलेत आणि तेवढे मार्केटला गेलेत तेवढ्यावरती ॲक्च्युअलमध्ये टॅक्स प्रॉपर कलेक्ट होतो की नाही हे बघण्याकरता, याचं व्हेरिफिकेशन होण्याकरता हे 2 सेक्शन आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यातनं काय प्रॉपरली तरतूद फॉलो केली नाही तर ऑफेन्स आणि पेनल्टीमध्ये इथे सेक्शन 130 आणि 131 आहे. बघा इथे 129 आहे. 129 मध्ये डिटेन्शन, सीझर अँड रिलीज ऑफ गुड्स अँड कन्व्हियन्स इन ट्रान्झिट. आणि 130 कन्फिस्केशन ऑफ गुड्स ऑर कन्व्हियन्स अँड लेव्ही ऑफ पेनल्टी. सगळ्यात पहिले सेक्शन प्रमाणे इन्स्पेक्शन करता येईल. इन्स्पेक्शन केलं तर त्यामध्ये असं आढळलं की जे तरतुदी आहेत किंवा नियम आहेत त्याचं उल्लंघन केले तर त्याला पेनल्टी काय येईल, मग पुढे पेनल्टी लावायची. आता इन्स्पेक्शनसाठी सेक्शन 67 आहे, 68. आता इनवॉइस बनला, नॉर्मली प्रोसिजर काय, इनवॉइस बनला आणि माल घेऊन जायचं, EV बनवायला पाहिजे. मग EV बनवण्याकरता आपण जर विचार केला तर आपल्याला सेक्शन 68ला जायला लागेल, इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मुवमेंट. आता याच्यामध्ये इन्स्पेक्शन हा जो शब्द आहे, इन्स्पेक्शन मीन्स क्लोजली एक्झामाइन. इट इनेबल्स ऑफिसर टू ॲक्सेस द बिझनेस प्रिमायसेस. इन्स्पेक्शन करायचं आहे तर गुड्स कुठे आहे, फॅक्टरी, गोडाऊन, वेअरहाऊस म्हणजे बिझनेस प्रिमायसेस ऑफ अ टॅक्सेबल पर्सन, ट्रान्सपोर्टर, ओनर ऑफ वेअरहाऊस और ऑपरेटर ऑफ गोडाऊन. आता तुम्ही काल सांगितलं की एनरोलमेंट नंबर घ्यायला लागतो वेअरहाऊसला, कोल्ड स्टोरेजला आणि ट्रान्सपोर्टरला. तो का दिला आहे, म्हणजे गुड्सच्या संदर्भामध्ये जे इतर लोक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्यांची माहिती गव्हर्नमेंटला असावी म्हणून त्यांना एनरोलमेंट नंबर घेऊन बिझनेस करायला सांगितलं. रजिस्ट्रेशन त्यांना गरजेचं नसेल तर त्यांनी एनरोलमेंट नंबर घेतला पाहिजे. सर्च करायचं आहे. आता जर गोडाऊन माहिती आहे, गोडाऊन कुठे आहे, वेअरहाऊस कुठे आहे, कुठल्या गोडाऊनमधून अशा प्रकारचं मुवमेंट होतं, तर सर्च इज अन ॲक्शन ऑफ गव्हर्नमेंटल ऑफिशियल टू गो अँड एक्झामाइन केअरफुली प्लेस टू फाइंड समथिंग कन्सिल्ड और डिस्कवर एव्हिडन्सेस ऑफ अ क्राईम. जर टॅक्स चोरी होते तर त्याविषयीचे पुरावे, कुठे गुड्स आले, कुठनं गेले,
इट कॅन बी डन अंडर प्रॉपर अँड व्हॅलिड ऑथॉरिटी ऑफ लॉ. मग कायद्यामध्ये तरतूद पाहिजे अशी की गुड्सचं स्टोरेज कोण करतोय, ते गुड्स ट्रान्सपोर्ट कोण करतोय, मग ते कायदेशीररित्या गुड्स स्टोअर होत आहेत, कायदेशीररित्या ट्रान्सपोर्ट होत आहेत, त्यावरती योग्य प्रकारे कर गोळा होतोय, हे सगळं बघण्यासाठी इन्स्पेक्शन किंवा सर्चची पॉवर ही कायद्यानुसार असली पाहिजे. सीजर इज अन ॲक्ट टेकिंग ओव्हर समथिंग बाय फोर्स. कंट्रोल घ्यायचा आहे, विच इज फाउंड इन सर्च कॅन बी अन एव्हिडन्सेस ऑर इलिगल ॲटम बट ओनरशिप डज नॉट गेट ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट. म्हणजे जे गुड्स आहेत त्याविषयी इन्व्हॉइस नाही आहे, ते गुड्स कुठनं आले, काय आले याविषयी कुठला त्यांच्याकडे पुरावा नाही आहे. जर गुड्स विदाउट बिल मार्केटला आणले असतील तर हे गुड्स कोणाचे आहेत, म्हणजे हे गुड्स इथे आले त्याचे डिलिव्हरी चलन आहे का दाखवा. जर गोडाऊनला गुड्स शिफ्ट करायचे असतील, सप्लाय नाही आहे, तर ट्रान्सफर कसं होईल, डिलिव्हरी चलनाने ट्रान्सफर होईल. मग डिलिव्हरी चलन बंदच नाही त्या गुड्सचं, गुड्स आले कशा फॅक्टरीतनं त्या वेअरहाऊसला. मग या प्रकारे जर का कुठेही संशयित परिस्थिती असेल तर मग ते गुड्स सीज करून ते कब्जामध्ये घेतले जातात, गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये घेतले जातात आणि मग त्याची पुढे त्याच्याविषयी काय होईल, विचारणा होईल की तुम्ही कारणं एक गुड्स कुठनं आले, आणि जर हे इलिगल प्रकारे इथे मूवमेंट केले असेल तुमच्यावरती मग कारवाई का करू नये. मग त्या पुढच्या स्टेप येतात. डिटेन्शन इट मीन्स नॉट अलाविंग द ओनर टू ॲक्सेस सीज गुड्स सीज केले तर मग त्यावरती जो ज्याचा ओनर असेल, टॅक्सपेअर असेल, त्याला त्याच्यावरती काही ते विकणं, सप्लाय करणं, हलवणं काही करता येतं. अँड द सीज गुड्स ओनरशिप राईट्स आर ट्रान्सफर टू गव्हर्नमेंट. जप्त केले म्हणजे कन्फिस्केशन, ओनरशिप ट्रान्सफर होते, ओनरशिप गव्हर्नमेंटकडे येते. पहिले काय होईल, इन्स्पेक्शन किंवा सर्च होईल, त्यातनं काही गुड्स सापडले जे काय नॉर्मली कायद्यानुसार त्याचं स्टोरेज किंवा ट्रान्सपोर्टेशन झालेलं नाही आहे, ते पहिले सीज केले जाते, रिटेन केले जाते आणि नंतर जर त्याच्यावरती योग्य प्रकारे टॅक्स भरला नाही तर पुढे ते जप्त केलं जातं. आता ही जी जप्ती आहे, इन्स्पेक्शन आहे, सर्च आहे, हे टॅक्सेबल पर्सनचं होऊ शकतं, ट्रान्सपोर्टरचं होऊ शकतं, वेअरहाऊसचा जो ओनर आहे, ऑपरेटर ऑफ गोडाऊन आहे त्यांचंही होऊ शकतं. आता सेक्शन 67 जो आहे तो आत्ता मी घेत नाही आहे, आपण वेळ ठरवलं पहिले घ्यायचं आज, तर मी सेक्शन 68ला जातो. आता या सेक्शन 67 मध्ये तुम्ही बघाल त्यामध्ये सब सेक्शन बघा किती आहेत आणि फॉर्म पण आहे त्यामध्ये. हे मी इकडे दिले तसे 12 सबसेक्शन काय करतात, पॉवर ऑफ इन्स्पेक्शन कशा प्रकारे होईल आणि हेच त्यामध्ये सबसेक्शन आहेत. तर मी सेक्शन 68 घेणार आहे, पण तुम्ही जर हे वाचलं नंतर तरी तुम्हाला बऱ्यापैकी कळेल, कारण तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं कशा करता काय. यामध्ये काय थोडक्यात तर एक इन्स्पेक्शन होईल टॅक्सेबल पर्सनचं, ट्रान्सपोर्टरचं, वेअरहाऊस कीपरचं, आणि त्यासाठी त्याची ते इन्स्पेक्शन करण्याची पॉवर जी आहे ती JC किंवा त्याच्यावरचा अधिकारी आहे तो ऑथोराईज करेल, तो स्वतः किंवा तो ऑथोराईज करेल, ते व्यक्ती सर्च किंवा सीजर करतो, कोणी करू शकत नाही. प्रॉपर ऑफिसर कोण असला पाहिजे दिलेले, कुठला अधिकारी असेल, काय पदाचा अधिकारी असेल तो, त्याला ही पॉवर आहे. जे डॉक्युमेंट तिथे असतील ते डॉक्युमेंट बघितले जातील, ते डॉक्युमेंटप्रमाणे गुड्स आहे की नाही बघितले जातील, डॉक्युमेंट्स जे कामाचे नाही आहेत ते परत केले जातील, जे डॉक्युमेंट कामाचे आहेत ते ताब्यात घेतले जातील, त्यानुसार गुड्स चेक केले जातील. जर गुड्स चेक करायचे आहेत त्याची जर पॉवर दिलेली आहे, तर गुड्सला सील करणं, ब्रेक करणं, तोडफोड करणं हे सगळे अधिकार त्यामध्ये असतील तर ते करता येईल. जे डॉक्युमेंट असतील त्या झेरॉक्स वगैरे काढून देणं, हे जर का मागं असेल टॅक्सपेअर तर मग त्याविषयीची पॉवर. जर जे गुड्स जप्त केलेत किंवा जे सीज केलेत, डिटेन केलेत त्यावर किती टॅक्स येईल, मग तेवढी अमाऊंट त्याला पुढे देणं लागू शकेल
तर मग त्याविषयी जर यांनी बॉन्ड दिला तर मग ते गुड्स रिलीज केले जाते, तात्पुरते रिलीज केले जाते. अशा विषयी यामध्ये इन्स्पेक्शन झालं तर मग अशा प्रकारे कारवाई होईल. हे सगळं तुम्हाला सेक्शन 67मध्ये 1 ते 12 मध्ये दिलेलं आहे. नाशिवंत गुड्स असतात, धोकादायक गुड्स असतात, त्याची विल्हेवाट लगेच लावायला लागते, मग त्याविषयी प्रोव्हिजन आहे. तसंच जे काय फेक कस्टमर पाठवायचा, की जा एखाद्या दुकानात जाऊन काहीतरी गुड्स परचेस करा, तो प्रॉपर बिल देतो की नाही हे बघा, हे नियमानुसार काम चाललं की नाही हे बघा. अशा प्रकारे सेक्शन 67-12 मध्ये तरतूद आहे. तर थोडंसं बॅकग्राऊंड कळावं म्हणून मी हा एवढा फक्त सांगितलं. डिटेलमध्ये आपण पुढच्या क्लासला बघणार आहोत. इन्स्पेक्शन ऑफ गुड्स इन मूवमेंट सेक्शन 68. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकली म्हणजे ऑनलाईन एक डॉक्युमेंट जनरेट केलं जातं. त्यामध्ये गुड्स कोण घेऊन चाललाय, कुठनं घेऊन चाललाय, ते कुठे पोहोचवणार आहे, किती किलोमीटरचं अंतर आहे, गाडीचा नंबर, कुठल्या गाडीतून ते गुड्स जाणार आहेत, याविषयीची माहिती दिली जाते. एक प्रकारचं ही काय आहे, एक कंप्लायन्स आहे, कंप्लायन्स मेकॅनिझम wherein by way of digital interface the person causing the movement of goods, जो गुड्सचं मुवमेंट करतोय, आयदर कोण करेल, सप्लायर, दुसरं कोण करेल, रेसिपियंट, आणि तिसरं जर ट्रान्सपोर्टला अपॉइंट केला तर ट्रान्सपोर्टर करेल. जो पर्सन मुवमेंट करेल अपलोड द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. कधी करायची ही सबमिट कधी करायची ऑनलाईन, द प्रायर टू द कमेन्समेंट ऑफ मुवमेंट ऑफ गुड्स. गुड्सचं मुवमेंट सुरू करण्या अगोदर ती माहिती गव्हर्नमेंटला असली पाहिजे की गुड्स कुठल्या जागेवरना कुठल्या जागेपर्यंत त्याची वाहतूक होणार आहे, आणि त्याची इन्फॉर्मेशन इलेक्ट्रॉनिकली या डॉक्युमेंटला सबमिट केली जाते, त्याला ई-बिल म्हणतात, ई-बिल. आता यामध्ये काय होईल, स्टेप कशा आहेत की जर का माहिती दिलेली आहे गव्हर्नमेंटकडे, अपलोड शिपमेंट डिटेल अँड ऑब्टेन युनिक ई-बिल नंबर. ई-बिल नंबर आला, तुमच्या ॲपमध्ये तुम्ही टाकणार की हा ई-बिल नंबर आहे, त्याचा गाडीचा नंबर काय, किंवा गाडीचा नंबर टाकला तर ई-बिल नंबर काय, ही माहिती गव्हर्नमेंटला पोहोचलेली आहे. जसं पोर्टलने ई-बिल नंबर जनरेट केला तर त्यातनं कुठला माल चालला आहे, तो त्याची मुवमेंट सुरू कधी होणार आहे, त्याची व्हॅलिडिटी किती असेल, गाडीचा नंबर काय असेल, मग त्यानंतर पुढे ते ई-बिल ड्रायव्हर घेईल आणि मुवमेंट सुरू करेल. ते शॉप असेल, वेअरहाऊस असेल, फॅक्टरी असेल, तिकडे ई-बिल बनवला, गुडची मुवमेंट चालू झाली. त्यानंतर पुढे चेकपोर्टला ऑफिसर, PO, डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट हे चेक करेल की त्यामध्ये त्यांनी ई-बिलमध्ये नमूद केलेले गुड्स आहेत की नाही, त्याची क्वांटिटी, सगळी माहिती ही चेक करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर सगळं ओके असेल तर मग त्याला पुढे जायला द्या. जर का ते ओके नसेल तर मग त्याच्यावरती त्याविषयीचा रिपोर्ट हा बनवून मग तो अपलोड केला जाईल. आता याचा उद्देश काय, द आयडिया इज दॅट द taxpayer be made to upload the details of each transaction to a common portal through the internet, and once uploaded the common portal will automatically generate a document which can be tracked and verified easily by GST department. आता याचा उद्देश काय की प्रत्येक ठिकाणी गाडी थांबवून चेक करण्यापेक्षा पहिलेच माहिती आहे कुठल्या गाडीत काय माल आहे, म्हणजे मुवमेंट फास्ट होईल, हॅजल फ्री मुवमेंट. आणि ह्यात पण असं केलं की एकदा का एका चेकपोर्टला गाडी चेक केली तर पुढच्या चेकपोर्टला चेक करायची गरज नाही. प्रत्येक चेकपोर्टला ती गाडी चेक करायची गरज नाही. फास्टर मुवमेंट ऑफ गुड्स, रिड्यूस ट्रॅव्हल टाइम, आणि इथे कुठे किती गुड्स कुठे जात आहेत याची पण माहिती गव्हर्नमेंटला कळते. आता याच्यामध्ये मी सेक्शन बघा, सेक्शन 68 आहे. द गव्हर्नमेंट मे रिक्वायर द पर्सन इनचार्ज ऑफ अ कन्व्हेन्स, त्या वाहनाचा जो इन्चार्ज आहे, म्हणजे ड्रायव्हर असेल कोण असेल तो, कॅरिंग एनी कन्साइनमेंट ऑफ गुड्स, ज्या गुड्सची व्हॅल्यू 50,000पेक्षा जास्त असेल. आता हे कशा करता ॲक्च्युली आपण बघतोय हा CGSTचा कायदा बघतोय, याच्यामध्ये लिमिट आहे 50,000.
आता प्रत्येक राज्याने काय केलं आहे, विदिन द स्टेट मुवमेंट होते, तर त्यांनी हे लिमिट 50,000 जे आहे हे 1,00,000 केलं. तर अटी शर्ती वेगळ्या ठेवल्यात. राज्याबाहेर जर मुवमेंट केलं तर 50,000 आहे, CGST मध्ये 50,000 आहे, पण जर AGST मध्ये 1,00,000 असेल तर 1,00,000 असेल. वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे लिमिट्स आहेत. जर गुड्सची व्हॅल्यू एक सर्टन अमाऊंट दिली आहे त्यापेक्षा जास्त असेल तर काय करायला पाहिजे त्यांनी, ते डॉक्युमेंट जे आहे EV बिल ते घेऊनच मुवमेंट केलं पाहिजे. अँड सर डिवाइस, आता डिवाइस पण एक असू शकेल, पण डिवाइस काय अजून त्यांनी नोटिफाय केलेलं नाही, काही केलेलं नाही असं करायचं. The details of document required to be carried under section 68(1) shall be validated as such manner as may be prescribed. EV बनवलं पाहिजे, ते व्हॅलिडेट केलं पाहिजे. Where any conveyance referred to in 68(1) is intercepted, जर ते वाहन थांबवलं, त्याचं मुवमेंट होतं गुड्सचं आणि ज्याची व्हॅल्यू जे लिमिट दिलं आहे 50,000 1,00,000 जास्त आहे, तिथे थांबवलं जाईल. जो इंचार्ज आहे त्या गाडीचा, ही मे रिक्वायर द पर्सन इंचार्ज ऑफ द सेड कन्व्हियन्स टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट प्रिस्क्राइब अंडर द सेड सबसेक्शन अँड डिव्हायसेस और व्हेरिफिकेशन. म्हणजे डॉक्युमेंटप्रमाणे तो माल जो आहे त्याचं चेकिंग करता येईल. द सेड पर्सन शॅल बी लायबल टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट अँड the devices and also allow the inspection of goods. यातून काय मिळतं, पॉवर काय मिळते की ज्यावेळेस मुवमेंट होईल त्या गुड्सची आणि त्याची व्हॅल्यू ठराविक अमाऊंटच्या वरती असेल तर त्यांनी EV बिल जनरेट केला पाहिजे. आणि ते ज्यावेळेस जनरेट EV बिल होईल त्यानुसार ज्या गाडीचा नंबर टाकला त्या गाडीचं मुवमेंट होईल तर ती गाडी थांबवून त्यामध्ये असलेले गुड्स डॉक्युमेंटप्रमाणे आहेत की नाही हे चेक करण्याची पॉवर जी आहे ही या सेक्शन 68 मधनं मिळते. पॉवर मिळाली का प्रोसिजर जी आहे ती रूलप्रमाणे करायची. कन्व्हेन्स शब्द जेव्हा वापरला वाहन, तेव्हा कन्व्हेन्सचा अर्थ जहाज, विमान आणि व्हेकल. आलं लक्षात? आता यामध्ये रेल्वे नाही आहे, तर वेसल, एअरक्राफ्ट आणि व्हेकल कन्व्हेन्स. आता इनवॉइस आपण बनवतो किंवा बिल ऑफ सप्लाय बनवतो, डिलिव्हरी चलन बनवतो, बरोबर आहे ना. सप्लाय नसेल तर डिलिव्हरी चलन बनेल, सप्लाय असेल आणि जर सप्लाय टॅक्सेबल असेल तर टॅक्स इनवॉइस बनेल, एकदम सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लाय बनेल. Copy of EV bill in physical, a copy of EV bill in physical form or the EV bill number in electronic form. आपण पुढे बघणार आहोत 138A, त्यामध्ये हे असेल. म्हणजे यानुसार काय हे डॉक्युमेंट दिले, हे डॉक्युमेंट EV बिल जो माल गाडीत असणार आहे त्याप्रमाणेच काय बनलं आहे, डिलिव्हरी चलन, इनवॉइस आणि EV बिल. ते घेऊन काय होईल, त्या गाडीची मुवमेंट होईल. तर बघा ह्यामध्ये काय असतात, 2 पार्ट असतात. मी जेव्हा EV बनवायला जाईन तेव्हा त्यामध्ये जनरेट न्यू म्हटलं, इकडे EV बिल आलो, इकडे जनरेट न्यू. ना पार्ट बी. पार्ट बी मध्ये मोड रोड आहे, रेल्वे आहे. रेल्वे बघा इथे रोड दिला, जर मी रोडला क्लिक केलं इथे ट्रान्सफर डॉक्युमेंट नंबर दिसतो, डेट दिसते. जर रेल केलं RR नंबर, रेल्वे रिसीट नंबर आणि डेट. एअर म्हटलं तर एअरवे बिल नंबर आणि डेट. पुढे शिप और शिप कम रोड रेल, बिल ऑफ लॅडिंग नंबर आणि डेट. रोड आहे, हा पार्ट बी आहे. पार्ट ए मध्ये काय दिसतंय, पार्ट ए मध्ये ट्रान्सपोर्ट डिटेल.
पार्ट ए मध्ये आउटवर्ड सप्लाय का इनवर्ड सप्लाय. मी जर परचेस करतो, मी गुड्स फॅक्टरीतनं स्वतः घेऊन जातो मॅन्युफॅक्चररकडनं, तर माझी मी मुवमेंट करेन. जो सेलर आणि बायर आहे त्यांच्यामधलं ॲग्रीमेंट काय आहे की जर सेलर सांगतो बायरला की मी गुड्स तुमच्या पेमेंटमध्ये पाठवेन, म्हणजे मुवमेंट कोण करणार, ते सप्लायर करेल, तर आउटवर्ड सप्लाय. पण गुड्स तुम्ही फॅक्टरीत या, गुड्स घेऊन जा, असं जर असेल तर मग बायर येईल. मग इकडे काय होईल, बायरचा इनवर्ड सप्लाय. मग इकडे पहिले चूज करायला पाहिजे की सप्लाय टाईप काय, मी ई का बनवतोय, माझा हा आउटवर्ड सप्लाय का माझा इनवर्ड सप्लाय, मी सेल करतोय का मी परचेस करतोय. एक हे मी चूज करेन. मग पुढे सप्लाय आहे का, इम्पोर्ट आहे, एसकेडी, सीकेडी, लॉट्स, जॉबवर, सेल्स रिटर्न, एक्झिबिशन और फेअर, फॉर ओन यूज, अदर, हे वेगवेगळे ऑप्शन आहेत. यानुसार इकडे तर सप्लाय असेल तर सप्लाय चूज होईल. तर सप्लाय नाही आहे इकडे. जर इकडे दिलं एक्झिबिशन, तर इथे बघा ऑप्शन काय येतो, डिलिव्हरी चलन. जर मी सप्लाय म्हटलं तर इकडे ऑप्शन इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय. जॉबवर दिलं डिलिव्हरी चलन, एक्झिबिशन और फेअर दिलं डिलिव्हरी चलन, फॉर ओन यूज डिलिव्हरी चलन, अदर दिलं तर अदरमध्ये डिलिव्हरी चलन, अदर, असे ऑप्शन येतात. मी सप्लाय जर दिलं तर टॅक्स इनवॉइस येईल किंवा बिल ऑफ सप्लाय येईल. मग त्याप्रमाणे डॉक्युमेंट ते बनवलं आहे. इनवर्ड सप्लाय, आउटवर्ड सप्लाय. आता इकडे बघा बिल फ्रॉम. बिल फ्रॉम जर इनवर्ड दिलं तर इथे मग बिल फ्रॉम नाव टाकायला लागेल. पण जर मी सेलच करतोय तर इथे माझंच नाव येणार आहे, बाय डिफॉल्ट माझंच नाव येणार ना, मी आउटवर्ड सप्लाय करतो. मग डिस्पॅच फ्रॉम, खाली बघा बिल टू, शिप टू. आता इथे बघा कसं आहे, बिल टू, शिप टू, बिल फ्रॉम, डिस्पॅच फ्रॉम, कॉम्बिनेशन ऑफ 2 and 3. यात काय काय होईल की बिल फ्रॉम आणि डिस्पॅच फ्रॉम. बिल फ्रॉम ऑफिस एका ठिकाणी फॅक्टरीमधनं गुड जाणार आहे, ते बिल कुठनं आहे म्हणजे रजिस्टर ॲड्रेस जो आहे तो ऑफिसचा आहे, आणि फॅक्टरी असतील 3-4, गोडाऊन असतील, माल कुठनं जाणार आहे. मग इथे डिस्पॅच फ्रॉममध्ये तो ॲड्रेस येईल. बिल फ्रॉम बिलिंग ॲड्रेस आणि डिस्पॅच फ्रॉम डिस्पॅचचा ॲड्रेस. आता बिल टू, तुम्ही गुड्स मागवले माझ्याकडे, तुम्ही सांगितलं की तुम्हाला तुमचं ऑफिस वेगळं आहे आणि तुमचं गोडाऊन वेगळं आहे, तुमचं शॉप वेगळं आहे आणि गोडाऊन वेगळं आहे. तुम्ही सांगितलं गोडाऊनला पाठवा. आणि बिल टू आणि शिप, किंवा तुम्ही गुड्स मागवताय पण तुम्ही ह्यांच्याकरता मागवताय, तुम्ही सांगितलं माझ्याकडे नका पाठवू, मी पैसे देईन पण डिलिव्हरी त्यांच्याकडे द्या. आलं लक्षात. मला अहमदाबादमधनं एक ऑर्डर मिळाली, तिकडे मला गुड्स पाठवायचे. मी मुंबईला आहे तर माझं नाव इकडे येईल. आता मी सुरतमधनं, जो माझा सप्लायर सुरतला आहे, तिकडून मी गुड्स पाठवीन अहमदाबादला, तर मी इथे काय टाकेन, डिस्पॅच फ्रॉममध्ये त्या सुरतचा ॲड्रेस, तिकडून मी गुड्स पाठवतो. म्हणजे गुड्सची मुवमेंट मुंबईतनं नाही आहे, गुड्सची मुवमेंट सुरत तो अहमदाबाद. लक्षात घ्या, हे दोन्ही शहरं गुजरातमधलीच आहेत. मी सुरतमधनं गुड्स उचलणार आहे आणि अहमदाबादला पाठवणार आहे. म्हणजे सुरतची एक कंपनी आहे, त्यांचा मी डिस्ट्रीब्युटर असेल, तर माझा ॲड्रेस मी देईन इकडे नेममध्ये, आणि सुरतवरून त्या गोडाऊनमध्ये माल आहे किंवा वेअरहाऊसला माल आहे, तिकडनं मी माल पाठवेन. कोणाला पाठवतोय त्याचा ॲड्रेस, मग तो जिकडे पाठवतोय तिकडेच त्याचं शॉप आहे किंवा त्याचं शॉप वेगळं आहे, गोडाऊन वेगळं आहे, तो शॉपमध्ये शॉपच्या ॲड्रेसवरती बिल मागवतोय आणि त्या गोडाऊनमध्ये माल पाठवायला सांगतोय. याप्रमाणे ही माहिती भरली जाईल. कळलं, हा क्लिअर झाला एवढा. आता जो माल पाठवतोय त्याचं डिस्क्रिप्शन काय, HSN, क्वांटिटी, युनिट, व्हॅल्यू किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू, CGST, SGST, सेस, ही सगळी माहिती येईल. जेवढे गुड्स आहेत तेवढे मी इथे भरत जाईन, जसं मी प्लस करीन हे वाढत जाईल. ही गुड्सची माहिती आली. खाली ट्रान्सपोर्टर ID आहे, ट्रान्सपोर्टर ID आहे, ट्रान्सपोर्टर नेम आहे, अप्रॉक्सिमेटली डिस्टन्स आहे. ओके. आणि पार्ट B मध्ये
व्हेकल नंबर. आता केव्हा कसं होतं, मी जो ट्रान्सपोर्टर आहे त्याला मी गुड्स देतो, त्याला एक गुड्स देतो. इथे मी ट्रान्सपोर्टर आय डी टाकीन, ट्रान्सपोर्टरचं नाव टाकीन. आता जो ट्रान्सपोर्टर आहे पार्ट बी मध्ये बघा, तो त्याचा व्हेकल नंबर म्हणजे पार्ट ए जो आहे हा एक भाग आहे, पार्ट बी मध्ये दुसरा भाग आहे. हे लक्षात घ्या. मला गोव्याला गुड्स पाठवायचे, गुड्सची क्वांटिटी एवढी नाही आहे की अख्खा टेम्पो भरेल. टेम्पोचा 20% 30% माल भरेल एवढा माल मला ऑर्डर करायचा. तो टेम्पोवाला मला काय सांगतो की रात्री 8 वाजता माझा टेम्पो निघेल, तुमचा माल रात्री 8ला मी इथनं मूवमेंट होईल गुड्सची, आणि उद्या सकाळपर्यंत दुपारपर्यंत तुमचा माल गोव्याला पोहोचेल. तो 4-5 जणांकडे माल गोळा करतो, टेम्पो फुल करतो आणि माल जातो. त्यामुळे कुठल्या टेम्पोतून माल जाईल तो नंबर त्याला माहीत नाही. अशी वेगवेगळी परिस्थिती आहे ना, मग त्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे ईमेल बनेल हे आपल्याला समजून घ्यायचं. आता बघा मी वाचतोय, मग बॅकग्राऊंड दिलं परत मी कशा प्रकारे प्रोसिजर आहे आता तर बघा की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन हू कॉजेस मुवमेंट ऑफ गुड्स ऑफ कन्साइनमेंट व्हॅल्यू एक्सिडिंग ₹50,000 in relation to a supply for reason other than supply or due to inward supply from an unregistered person. मी इनवर्ड सप्लाय घेतोय कोणाकडनं, अनरजिस्टर्ड पर्सन कडनं. या 3 केस दिल्यात की गुड्सचं मुवमेंट होते, रजिस्टर्ड पर्सन गुड्सचं मुवमेंट करतोय, आयदर आउटवर्ड सप्लाय किंवा इनवर्ड सप्लाय जो अनरजिस्टर्ड पर्सन कडनं आहे, शॅल बिफोर कमेन्समेंट ऑफ सच मुवमेंट. गुड्सचा ट्रान्सपोर्ट होण्या अगोदर, ट्रान्सपोर्टची सुरुवात होण्या अगोदर फर्निश इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू सेड गुड्स. त्या गुड्स संबंधी माहिती फर्निश करा ॲज स्पेसिफाईड इन पार्ट ए. तुम्हाला मी दाखवला आता पार्ट ए दाखवला ना, ज्यामध्ये काय होतं, GSTN ऑफ सप्लायरची माहिती, रिसिपियंटची माहिती, प्लेस ऑफ डिलिव्हरी विथ पिन कोड, डॉक्युमेंट कुठला आहे, टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, डिलिव्हरी चलन, बिल ऑफ एंट्री जर कस्टमरनं गुड्स आणले तर, अँड द डेट, व्हॅल्यू ऑफ गुड्स. जर मी इकडे इम्पोर्ट दिलं, हे एक्सपोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे. इनवर्ड सप्लाय असेल तर इम्पोर्ट आहे, तेव्हा बिल ऑफ एंट्री इकडे. इम्पोर्टला एकच ऑप्शन येईल, इम्पोर्ट आहे म्हणजे परचेस आहे, बिल ऑफ एंट्री. बिल ऑफ एंट्री इम्पोर्ट असेल तर HSN कोड आणि रिजन फॉर ट्रान्सपोर्टेशन on the common portal along with such other information as may be required on the common portal, and the unique number will be generated on the said portal. जसं हे माहिती दिली तिकडे काय की युनिक नंबर येईल, ABB नंबर येईल. तर यामध्ये आणखीन 4 मुद्दे काय आहेत बघा. Provided that the transporter on an authorization received from the registered person may furnish information in part A of form GSTEWB 1 on the common portal along with such other information as may be required on the common portal, and unique number will be generated on the said person. म्हणजे हा जो ट्रान्सपोर्टर आहे तो हे बरेच माहिती हे मुवमेंट करायचं आहे गुड्सचं. या कारणासाठी सप्लाय होणारे मुवमेंट होणारे गुड्सचं तर ट्रान्सपोर्टर काय करेल, ज्याला अधिकृत केलं ऑथोरायझेशन रिसिव्ड फ्रॉम द रजिस्टर्ड पर्सन तो करेल पार्ट ए भरेल. दुसरं फर्दर डॅट वेअर द गुड्स टू बी ट्रान्सपोर्टेड आर सप्लाइड थ्रू अँड ई-कॉमर्स ऑपरेटर. ई-कॉमर्स ऑपरेटरनी किंवा कुरिअर एजन्सीनी ऑथोरायझेशन रिसिव्ड फ्रॉम द consignor. The information in part A may be furnished by such e-commerce operator or courier agency, and a unique number will be generated on the common portal.
एक ट्रान्सपोर्टर आहे, दुसरं ई कॉमर्स ऑपरेटर आहे किंवा कुरिअर एजन्सी आहे, ते बनवतं लिव्हिंग विल. तिसरं, प्रोवाइडेड ऑल्सो दॅट वेअर गुड्स आर सेंड बाय प्रिन्सिपल लोकेटेड इन वन स्टेट और UT टू अ जॉब वर्कर. जॉब वर्कर कुठे आहे? लोकेटेड इन एनी अदर स्टेट और UT. द ई-वे बिल शॅल बी जनरेटेड either by the principal or the job worker if registered irrespective of the value of consignment. जॉब वर्करला व्हॅल्यू रिस्ट्रिक्शन नाही आहे, किती व्हॅल्यू असतो. जर दुसऱ्या राज्यामध्ये जॉब वर्कर आहे, त्याकरता गुड्स चालले, मग काय दिले? वेअर गुड्स आर सेंड बाय प्रिन्सिपल लोकेटेड इन वन स्टेट और UT टू अ प्रिन्सिपल और द जॉब वर्कर if register irrespective of the value of the consignment. पुढे चौथा पॉईंट, जे हँडिक्राफ्ट गुड्स बघितले आपण आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम वन स्टेट और UT टू अनदर स्टेट और UT बाय अ पर्सन हू हॅज बीन एक्झम्प्टेड. सेक्शन 24 मध्ये बघा, जे हँडमेड गुड्स आहेत, हाती बनवलेले गुड्स जे नोटिफाय केले, त्याची मुवमेंट करायची असेल तर एक बघितलं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, आणि ते जे गुड्स सप्लाय करतात त्यांना काय केलं आहे? सेक्शन 24 मध्ये त्यांना एक्झम्पशन दिलेलं आहे, तर त्यांनी EV बनवलं पाहिजे. हँडिक्राफ्ट गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत, ई-वे बिल त्यांनी बनवलं पाहिजे. आता आपण हे जे 50,000 किंवा 1,00,000 जी व्हॅल्यू म्हणतो, ठीक आहे, ती व्हॅल्यू जी आहे ती कशी काढायची? द व्हॅल्यू डिटरमाइंड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सेक्शन 15. सेक्शन 15 मध्ये जे मेकॅनिझम आहे त्याप्रमाणे ती व्हॅल्यू ठरेल. दुसरं, डिक्लेअर इन अन इनवॉइस बिल ऑफ सप्लाय अ डिलिव्हरी चलन ॲज अ केस मे बी इश्यू इन रिस्पेक्ट ऑफ द सेड कन्साइनमेंट अँड ऑल्सो. इथे आपण काय बघतो? हे मिनिंग ऑफ कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स हे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन 2 मध्ये. Also includes the central state UT जो tax है, if any, in the document and exclude the value of exempted goods. जेव्हा ती व्हॅल्यू आहे 50,000, तेव्हा कशी काढायची व्हॅल्यू? तर टॅक्सेबल व्हॅल्यू टॅक्स धरून 50,000 पाहिजे. आता त्यामध्ये टॅक्सेबल गुड्सची व्हॅल्यू आहे 1,00,000, याच्यावरचा टॅक्स आहे 18,000, तर याची व्हॅल्यू झाली 1,18,000. बरोबर आहे? म्हणजे हे झाले 50,000च्या पुढे गेले. पण समजा असं आहे, याच्यामध्ये टॅक्सेबल गुड्स आहेत 30,000, एक्झाम गुड्स आहेत 20,000. आता टॅक्स जर 18% असेल तर यात 18% याच्यावरती काढले तर 5,400 होते. असं तुम्हाला दिसेल की याची व्हॅल्यू होईल 54,400. आता हे जर का एक्झाम गुड्स असतील 20,000 वाले, तर हे विचारात घ्यायचे नाही. ते व्हॅल्यू किती होतं? 35,400 होतं. इथे EV बिल रिक्वायर्ड नाही. सांगितलं काय की कन्साइनमेंट ऑफ व्हॅल्यू ऑफ गुड कसं काढा? तर फॉर द पर्पज ऑफ धिस रूल, ह्या रूल करता का ह्या रूल करता कन्साइनमेंट व्हॅल्यू ऑफ गुड्स शॅल बी द व्हॅल्यू डिटरमाइंड व्हॅल्यू सेक्शन 15च्या मेकॅनिझमप्रमाणे काढायची. जी व्हॅल्यू डिक्लेअर केली आहे इनवॉइसमध्ये, बिल ऑफ सप्लायमध्ये, डिलिव्हरी चलनामध्ये, ती व्हॅल्यू बघा. याच्यामध्ये इन्क्लूड करा, टॅक्सची व्हॅल्यू पण इन्क्लूड करा आणि एक्सक्लूड करा व्हॅल्यू ऑफ एक्झाम सप्लाय ऑफ गुड्स. आलं लक्षात? ठीक आहे ना?
आता याप्रमाणे ठरेल की ई बिल रेकॉर्ड आहे की नाही. ई बिल रेकॉर्ड आहे ही माहिती भरली जाईल. वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय द रजिस्टर्ड पर्सन. ए पार्टचा विषय झाला बरोबर. ए पार्ट कोण जनरेट करेल, कोणाकडे गुड्स गेले. वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय द रजिस्टर्ड पर्सन ॲज अ कन्सायनर or the recipient of supply as the consignee, whether in his own convenience, स्वतःचं वाहन आहे किंवा भाड्याचं वाहन आहे किंवा पब्लिक कन्व्हियन्स आहे, बाय रोड आहे, the said person shall generate the e-way bill in form GST-EWB electronically on the common portal after furnishing information in part B. पार्ट बी मध्ये माहिती भरल्यानंतर काय करेल, ऍक्च्युअली मुवमेंट स्टार्ट. आता गुड जर रेल्वेतनं ट्रान्सपोर्ट करायचं असेल रेल्वेतनं, तर रेल्वे काय करतात त्याविषयी ही प्रोसिजर आहे. वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे और बाय एअर और वेजर द ई-वे बिल शॅल बी जनरेटेड. आता इथे फक्त हा विषय कसला होता, हा विषय बाय रोडचा होता, पण बाय रोड नाही आहे. तर आणखीन काय दुसरे मार्ग आहेत, रेल्वे, एअर किंवा वेजर. तर या केसमध्ये ई-वे बिल शॅल बी जनरेटेड बाय द रजिस्टर्ड पर्सन बीइंग द सप्लायर और द रिसिपियंट हू शॅल आयदर बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द मुवमेंट फर्निश ऑन द कॉमन पोर्टल द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी. हे नंतरही चालेल, कारण की रेल्वे रिसिट मिळते, काहीतरी माहिती पाहिजे जी की त्यांना माल दिल्यानंतर ते माल ताब्यात घेतात आणि त्यानंतर जी रिसिट मिळते, रेल्वे रिसिट नंबर, एअरवे बिल नंबर, तो त्यांना माल दिल्यानंतर मिळतो. पार्ट ए मी अगोदर भरू शकतो, पार्ट बी तेव्हाच नाही भरू शकत, कारण माझ्याकडे एअरवे बिल नंबर नाही आहे, रेल्वे रिसिट नंबर नाही आहे. आलं लक्षात ना. आता जे विमान आहे, विमानाला काय असा गाडी नंबर नसतो गाडीसारखा, रेल्वेला पण तसा नंबर नाही आहे आणि जहाजाला पण नंबर नाही आहे. म्हणजे ती जी ऑथॉरिटी आहे ज्यांच्याकडे ते गुड सुपूर्द केले का ते डॉक्युमेंट देतील, त्या डॉक्युमेंटचा नंबर तिकडे द्यायचा आहे, गाडी नंबर द्यायचा नाही आहे. तर त्यांना गुड्स दिल्यानंतर त्यांनी गुड्स मुवमेंट करण्यासंदर्भात ताब्यात घेतल्यानंतर ते डॉक्युमेंट बनवतील, त्याचे चार्जेस घेतील, त्यानंतर पार्टी भरता येईल. कळते. बाय रोड गाडी रेडी आहे, सगळी माहिती रेडी आहे, पण रोड सोडून बाकीचे जे मोड आहेत ट्रान्सपोर्टचे त्यामध्ये नंतर पण पार्ट बी भरता येईल. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड बाय रेल्वे द रेल्वे शॅल नॉट डिलिव्हर द गुड्स अनलेस द ई-वे बिल रिक्वायर्ड अंडर दीज रूल्स इज प्रोड्यूस. डिलिव्हरी तेव्हाच मिळते रेल्वेकडनं जेव्हा तुम्ही पार्ट बी भरल्याची त्यांना माहिती दाखवा. पार्ट बी भरलेला आहे. ओके, म्हणजे रेल्वे रिसिट नंबर तिथे टाकलेला आहे, हे बिल प्रिंट केलं आहे, त्यांना दाखवलं हे बिल बनवलं आहे, हे आमचा माल आहे, तुम्हाला दिला आहे आणि त्याचं आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, पण हे बिल दाखवलं नाही त्यांना तर ते गुड डिलिव्हर करत नाही. म्हणजे रेल्वेला अशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत की जो ई-वे बिल घेऊन येईल, बाकी सगळं ठीक आहे की डॉक्युमेंट आहेत, ते गुड्स आम्ही पाठवले, आमच्या मालकीचे गुड्स आहेत, आम्हाला ताब्यात मिळायला पाहिजे, पण ई-वे बनवलं की नाही बनवलं ते बघा. ई-वेमध्ये त्या रेल्वेची माहिती असेल तरच ते त्यांना गुड्सची डिलिव्हरी द्यायची. ज्यावेळेस खाली इकडे आपण येऊ, रेल घेऊ इकडे, तर इथे दिसते ना RR नंबर आणि डेट. तर हे गुड्स दिल्यानंतर ते जेव्हा देतील त्यानंतर हे भरता येईल. मुवमेंट चालू होते पण नंतर हे भरलं जाऊ शकतं. मुवमेंट होण्या अगोदर पॉसिबल नाही आहे. कशासाठी? रेल्वे, एअर, हे बघा एअरवे बिल नंबर आणि शिप और शिप कम रोड रेल असा आहे, बिल ऑफ लॅडिंग नंबर आणि डेट हे दिसतं. रोडला ट्रान्सपोर्ट डॉक्युमेंट नंबर, डेट आहे, व्हेकल नंबर आहे, ते रेल्वेला येत नाही. बघा व्हेकल नंबर येत नाही रेल्वेला, एअरला व्हेकल नंबर येत नाही, रोडला येतो व्हेकल नंबर.
आता पुढे मी येतो 138(3). Where the EV bill is not generated under subrule 2 and the goods are handed over to a transporter for transportation by road, the registered person shall furnish the information relating to the transporter on the common portal, and the EV bill shall be generated by the transporter on the said portal on the basis of information furnished by the registered person in part A. आता यात काय केलं, ज्यावेळेस नॉट जनरेटेड आहे अंडर सबरूल 2 EV बिल, सबरूल 2 मध्ये काय दिलंय, पार्ट बी ची माहिती आहे. पार्ट बी नाही टाकलं कारण माहितीच नव्हतं की गाडीचा नंबर काय आहे. Where the EV bill is not generated under subrule 2 and the goods are handed over to the transporter for transportation by goods, the registered person shall furnish the information relating to the transporter on the common portal. म्हणजे इथे मी त्या ट्रान्सपोर्टरची जी माहिती आहे इथे दिसतंय, ट्रान्सपोर्टर ID हा दिला, ट्रान्सपोर्टर नेम दिलं की गुड्स कोणाला दिले आणि पुढे याप्रमाणे किती किलोमीटर आहे ते. पार्ट बी नाही बरं. हे दिसेल मला इकडे थोडं क्लिअर दिसणार नाही, दिसते ना पण बऱ्यापैकी. व्हेकल नंबर, ट्रान्सपोर्टर जो आहे तो इकडे EV बिल नंबर टाकेल आणि त्या नंबरला जो पार्ट बी मध्ये जी गाडी आहे ती टाकू शकेल की जे EV बनलं आहे त्यात पार्ट बी बनलेलं नाही आहे, तर ट्रान्सपोर्टर व्हेकल नंबर अपडेट करू शकतो त्याच्या एंड, त्याच्या लॉग इन. त्याची इच्छा असेल बनवायची की कमी अमाऊंटचा माल आहे तर स्वइच्छेने पण ते EV बनवू शकतो. प्रोव्हाइडेड दॅट रजिस्टर्ड पर्सन ऑर द ट्रान्सपोर्टर मे ॲट हिज ऑप्शन जनरेट अँड कॅरी द EV बिल इवन इफ द व्हॅल्यू ऑफ द कन्साइनमेंट इज लेस दॅन 50,000. EV बनवणं स्वइच्छेने का ऑप्शन अलाउड आहे तिकडे. इनवॉइसला असं नाही आहे, ज्यांना इनवॉइस ॲप्लिकेबल नाही आहे ते इनवॉइस पुढला इनवॉइस जनरेट नाही करू शकत. लक्षात, ज्यांना तरतूद लागू आहे तेच करू शकतात, पण EV बिल तरतूद लागू होत नसेल तरी पण स्वइच्छेने EV बनवलं तर चालतं. Provided further that where the movement is caused by unregistered person, either in his own convenience or hired one or through a transporter, he or the transporter may at their option generate the EV bill on the common portal in the manner specified in this rule when it is not mandatory to furnish the details of part B. तर पार्ट बी जो भरायचा आहे तो केव्हा भरण्याची गरज नाही याविषयी खाली दिलंय, खाली दिलं बघा. वेन इट इज नॉट अ मॅन्डेटरी, कंपल्सरी नाही आहे पार्ट बी. मी आता वरती जे वाचलं ना आता ते परत सांगतो बघा. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट where the movement is caused by unregistered person, either in his own convenience or hired one or through a transporter, he or the transporter may at their option generate the EV bill on the common portal in the manner specified in this rule. कोण मूवमेंट करतो? अनरजिस्टर्ड पर्सन. स्वतःच्या गाडीत न करो, भाड्याच्या करो, थ्रू ट्रान्सपोर्टर करो, तो किंवा ट्रान्सपोर्टर दोघांना ऑप्शन दिलाय EV बिल त्यांनी बनवलं पाहिजे.
कळलं एवढा याचा अर्थ. पण जर सुरुवात केली इकडे, इथे काय होतं, एव्हरी रजिस्टर्ड पर्सन हे दिलंय. आणि आत्ता काय वाचतोय आपण, आता याच्यामध्ये कसं आहे, रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड सगळ्यांनी जर का गुड्स मुवमेंट केलं, जर त्याची माहिती गव्हर्नमेंटकडे असेल तर किती गुडची मुवमेंट झाले ह्याचा पण रेकॉर्ड राहील आणि प्रॉपर टॅक्स कलेक्ट होतो की नाही याचं पण ॲनालिसिस होईल. जो डेटा मिळतो ना गव्हर्नमेंटला याच्यावर त्याच्यावरती पुढे जाऊन ॲनालिसिस होऊ शकतो. डेटाच नाही मिळाला तर ॲनालिसिस नाही होणार. Provided also that where the goods are transported for a distance up to 50 किलोमीटर, 50 किलोमीटरचा अंतर आहे, विदिन द स्टेट और युटी, विदिन द स्टेट और युटी म्हणजे राज्यामधलंच आहे ते अंतर. असं नाही की एक राज्य संपलं आणि दुसरा भाग आहे राज्याचा तिकडे जायचं आहे आणि बाजूला दुसरं राज्य आहे आणि तिकडून जवळचा रस्ता आहे, असं नाही आहे. कशाचं आहे, कसं आहे की जसं एक हे राज्य आहे याचा हा भाग असेल, इकडनं इकडे जायचं आहे, पण जर ह्या वेगळ्या राज्यामधनं असा मार्ग घेतला तर हे काय झालं, इंटरस्टेट झालं. पण हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि मुवमेंट अशी सरळच होईल, या राज्यामधनंच होईल, अशी होईल, बाहेर कुठली त्या राज्याची बाउंड्री क्रॉस करत नाही, अशी मुवमेंट करायची आहे. आणि ते अंतर किती आहे, 50 किलोमीटर आहे. फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस, ही मुवमेंट कुठं ना कुठे होते, फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनर टू द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्ट. मी एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, त्यांना माझ्या फॅक्टरीतनं गुड्स नेऊन देईन. हे दोन्ही ठिकाणं विदिन द स्टेट आहे आणि ते डिस्टन्स हे 50 किलोमीटरपर्यंत आहे. आणि तिकडून ट्रान्सपोर्टर काय करेल, ते गुड्स जो माझा बायर आहे, रेसिपियंट आहे, त्याच्याकडे घेऊन जाईल. मला गुड्स गोव्याला पाठवायची आहेत तर मी इथना गुड्स उचलले फॅक्टरीतनं आणि जिकडे ट्रान्सपोर्टर आहे त्याला नेऊन दिलं आणि ते गोव्याला पाठवलं. ते जे अंतर आहे ते किती आहे, 50 किलोमीटरपर्यंत आहे. फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द कन्सायनर टू द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर फॉर फर्दर ट्रान्सपोर्टेशन द सप्लायर ऑफ द रेसिपियंट or as the case may be, the transporter may not furnish the details of conveyance in part B. पार्ट बी नाही भरला चालेल, पार्ट ए भरला, ट्रान्सपोर्टरची माहिती भरली आणि गुड्स आपल्याकडे नेऊन दिली. तर जी आत्ताची माझी ती गाडी आहे, ज्या गाडीतून गुड्स चालले त्याची माहिती पार्ट बी मध्ये भरण्याची गरज नाही, कारण की मी गुड्स कुठे घेऊन चाललो आहे, ट्रान्सपोर्टरकडे घेऊन चाललो आहे, ते माझं फायनल डेस्टिनेशन नाही. एक हे आहे आणि दुसरं एक मी पुढे वाचाल, वेअर द गुड्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन कन्व्हेन्स टू अनदर द कन्सायनर ऑर द, एक मिनिट, मी कंटिन्यू वाचतो. Where for the purpose of this subrule, where the goods are supplied by an unregistered supplier to a recipient who is registered, the movement shall be said to be caused by such a recipient if the recipient is known at the time of commencement of the movement of goods. आता ह्याचा अर्थ काय, कशा करता हा हे दिलं एक्सप्लेनेशन. एक अनरजिस्टर्ड पर्सन आहे सप्लायर आणि रेसिपियंट कोण आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे. तर मुवमेंट तो रजिस्टर्ड पर्सनच करतोय असं मानलं जातं.
म्हणजे जर त्यामध्ये प्रॉपर माहिती दिली नसेल, प्रॉपर कंप्लायन्स केले नसतील, तर जी काही कारवाई करायची आहे ती रजिस्टर पर्सनवरती होईल. कारण मुवमेंट कोण करतो? रजिस्टर पर्सन करतो. दुसरा काय उद्देश वाटतो याच्यावर ना? बघा, परत वाचतो मी. सप्लायर कोण आहे? फॉर द पर्पजेस ऑफ दिस सब रूल वेअर द गुड्स आर सप्लाइड बाय अन अनरजिस्टर्ड सप्लायर टू अ रेसिपियंट हू इज रजिस्टर्ड. रेसिपियंट रजिस्टर्ड. आणि मुवमेंट शॅल बी सेड टू बी कॉज बाय सच रेसिपियंट इफ द रेसिपियंट इज नोन ॲट द टाइम ऑफ कमेन्स. म्हणजे माहिती भरलेली त्यांनी की गुड्स कुठे घेऊन चाललोय. रेसिपियंट कोण आहे? तर रेसिपियंट रजिस्टर्ड पर्सन असेल. ईबी बनवतोय कोण? अनरजिस्टर्ड सप्लायर. मुवमेंट करतोय कोण? अनरजिस्टर्ड सप्लायर. पण रेसिपियंट जर का रजिस्टर्ड असेल तर तो रेसिपियंटच ती मुवमेंट करतोय. तोच कारण आहे ते मुवमेंट करायला, असं यामध्ये समजलं जाईल. तोच मुवमेंट करतोय हे त्यामध्ये मानलं जाईल. The e-way bill shall not be valid for movement of goods by road unless the information in Part B has been furnished except in the case of movement covered under. वरती वाचला आपण 50 किलोमीटर माल न्यायचा आहे तर ते. आणि खाली एक दुसरा एक रूल आहे, याद दिलं की वेअर द गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर द डिस्टन्स अप टू 50 किलोमीटर्स विदिन द स्टेट और UT फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द ट्रान्सपोर्टर फायनली टू द प्लेस ऑफ business of the consignee, the details of the conveyance may not be updated in the e-way bill. एक सप्लायर घेऊन जातो, त्याला गुडची मुवमेंट करायची आहे, तो घेऊन जातो ट्रान्सपोर्टरकडे. ते अंतर 50 किलोमीटर्स आहे, तर पार्ट बीची गरज नाही. आणि दुसरं काय म्हटलंय इथे पण काय म्हटलंय? विदिन द स्टेट किंवा UT from the place of business of the transporter finally to the place of business of the consignee, the details of the conveyance may not be updated by you. या दोन केस आहेत. जो ई बिल नंबर असेल तो युनिक असेल. Upon generation of the e-way bill on the common portal, a unique e-way bill number shall be made available to the supplier, the recipient and the transporter on the common portal. जे बनवलं जाईल तो एक युनिक नंबर मिळेल. Where the goods are transferred from one. तर मला याचा अर्थ क्लिअर झाला नसेल, आता मी हे वाचतो तर क्लिअर होईल. Where the goods are transferred from one conveyance to another, the consignor or the recipient who has provided information in Part A. Part A मध्ये काय? कोणाचे गुड्स आहेत, कुठं उचलायचे, कुठे पोहोचवायचे. ट्रान्सपोर्टर शॅल बिफोर सर ट्रान्सफर काय होतं की बघा गाडी बदलली जाते. समजा एका ठिकाणावरती दुसऱ्या ठिकाणी गाडी गुड्स घेऊन जायची असेल, समजा मुंबईने गुड दिल्लीला न्यायची आहे, तर ट्रान्सपोर्टरची काय व्यवस्था असेल? तो इकडनं गुजरात स्टेट लागेल, तिथपर्यंत एक गाडी वापरेल, तिकडनं गुड्स उतरवेल, दुसऱ्या गाडी भरेल आणि तो पुढे पाठवेल. आलं लक्षात? म्हणजे एकाच गाडीतून डायरेक्ट मुंबईहून दिल्लीला गुड्स पोहोचवत नाहीत. ठराविक अंतर आहे, तिथपर्यंत एका गाडीत जातील, त्याच्या पुढे दुसरी गाडी, त्याच्या पुढे तिसरी गाडी पण असू शकते. Where the goods are transferred from one conveyance, एक वाहन, to another, the consignor or the recipient who has provided information in Part A or the transporter shall before such transfer and further movement of goods update the details of conveyance in the e-way bill on the common portal. ती माहिती मग अपडेट केली पाहिजे की गाडी बदलली. ओके, आता गाडी बदलली, आता मगाशी वाचलं मी ते गुड्स वेअर गुड्स आर ट्रान्सपोर्टेड फॉर अ डिस्टन्स, गाडी बदलली आणि आता जे डेस्टिनेशन आहे ते 50 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर पार्ट बी अपडेट करायची गरज आहे. ओके, काय होतं म्हणजे का जेवढ्या जशा प्रकारे काम चालतं जमिनीवरती, पण तसं काम चालतं आम्ही काय करायचं, याविषयी तरतूद करा, याविषयी आम्हाला काहीतरी ऑप्शन द्या आणि त्यातून काहीतरी आमचं इझी काम असं द्या. जवळच अंतर आहे, परत मग सिस्टमवर जा, कम्प्युटरवरती काढा, अपडेट करा, यातही वेळ जातो. मग 50 किलोमीटरपर्यंत अंतर आहे, नका करू अपडेट, चालेल.
ई-वे बिल आहे ना, कुठपर्यंत माल आला. मग कळलं ही गाडी मुंबईहून अहमदाबादला जायची आहे, पण ठराविक अगोदरच्या अंतरावरती गाडी चेंज केली किंवा गाडी खराब झाली म्हणून दुसऱ्या गाडीत माल भरायला लागला. अगोदर वेळ गेला आहे गाडी खराब झाल्यामुळे, मग ते चेंज केलं आणि गाडीत तो माल पोचता केला. मग त्यावेळेस दुसऱ्या गाडीचा नंबर जो आहे तो अपडेट करायची गरज नाही. जर अंतर किती आहे 50 किलोमीटरपेक्षा कमी आहे आणि जिकडे आता माल पोचणार आहे तो ते फायनल काय तिकडे ठिकाण आहे जिकडे माल पोचवायचा होता. आता हे काय पुढचं बघा, असाइनमेंट ऑफ ई-वे बिल नंबर टू अनदर ट्रान्सपोर्टर. ई-वे बिल बनवलंय, गाडीचा नंबर टाकलाय, तर ही ऑनलाईन प्रोसिजर जेव्हा केली जाते त्यावेळेस काय केलं जातं, द कन्सायनर ऑर द रेसिपियंट हू हॅज फर्निश द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑर द ट्रान्सपोर्टर मे असाइन द ई-वे बिल नंबर टू अनदर रजिस्टर ऑर एनरोल्ड ट्रान्सपोर्टर फॉर अपडेटिंग द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी फॉर फर्दर मुवमेंट ऑफ द कन्सायनर. ई-वे बिल बनवलं मी, त्यात जो नंबर असतो तो नंबर टाकला पोर्टलला, तो नंबर टाकला तो दाखवलं मगाशी मी. एकदम शेवटी असं इकडे ऑप्शन आहेत ना ह्याच्यामध्ये ते दिलेले आहे. यात बघा इथे दिसते अपडेट ई-वे बिल ट्रान्सपोर्टर, अपडेट ई-वे बिल, हे एक्सचेंज व्हॅलिडिटी, हे वेगवेगळे ऑप्शन आहे. ई-वे बिल परत नवीन बनवायची गरज नाही. अगोदर ई-वे बिल बनले, मी एक ट्रान्सपोर्टर आहे किंवा माझी गाडी चेंज आहे दुसऱ्याला दिली, त्याला मी ई-वे बिल देईन, हे तुम्ही टाका. तर तुम्ही तो नंबर इथे टाकला, इथे बघा अपडेट पार्ट बी व्हेकल, हा एवढाच ऑप्शन आहे. इथे ई-वे बिल नंबर आहे ना तो इथे टाकायचा, अपडेट व्हेकल नंबर, हा नंबर इथे टाकला का जो तो घेऊन जातोय दुसऱ्या व्हेकलमधला तेवढीच माहिती गरजेची आहे गव्हर्नमेंटला. बाकीची माहिती त्या ई-वे बिलवर दिलेली आहे, कळतं का. नवीन ई-वे बिल बनवायची गरज नाही, अगोदर मुवमेंट झालेली आहे आणि त्याची माहिती पूर्ण दिलेली आहे. आता व्हेकल चेंज झालं तर अपडेट व्हेकल नंबर ऑप्शन दिसतो वरती, त्यातून पुढे मुवमेंट होईल. म्हणजे लगेच त्या ई-वे बिलला कुठल्या जागेवरती ती गाडी चेंज केली आहे कळेल. आणि त्याच्या पुढे मग आता वेगळ्या गाडीत तो माल भरला आहे याची माहिती गव्हर्नमेंटला काय झाली, कळवली गेली. याला म्हणतात असाइनमेंट ऑफ ई-वे बिल. The consigner or the recipient who has furnished the information in part A or the transporter, एक कौन भरेल, the consigner or the recipient or the transporter may assign the ई-वे bill number to another register or enrolled transporter. तुझा काल दाखव एनरोलमेंट नंबर त्यांना घेता येतो. एखाद्याचा अकाउंट जास्त स्टेटमध्ये जर का बिझनेस असेल ट्रान्सपोर्टरचा तर ते कॉमन एनरोलमेंट नंबर घेतात आणि मग त्या नंबर थ्रूच ते पुढे मुवमेंट करतात. तो जो एनरोलमेंट नंबर आहे फॉर अपडेटिंग द इन्फॉर्मेशन इन पार्ट बी फॉर फर्दर मुवमेंट ऑफ द कन्सर्न, प्रोवाइडेड दॅट आफ्टर द डिटेल्स ऑफ द कन्व्हेयन्स हॅव बीन अपडेटेड बाय द ट्रान्सपोर्टर इन पार्ट बी, द कन्साइनर और द रिसिपियंट ॲज द केस मे बी हू हॅज फर्निश्ड द इन्फॉर्मेशन इन पार्ट ए ऑफ द ई-वे बिल शॅल नॉट बी अलाउड टू असाइन द ई-वे बिल नंबर टू अदर ट्रान्सपोर्टर. मी जर का तुम्हाला दिला आहे, सांगितलं हे गुड्स तुम्ही पुढे घेऊन जा, तुम्ही अपडेट कराल, आता तो नंबर मी ह्यांना दिला हे अपडेट नाही करू शकतो.
नियमानुसार पण नाही करू शकत आणि पोर्टलला लॉक केलं. एकदा का माझी गाडी खराब झाली किंवा फर्दर मुवमेंटला मी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही तो EVB नंबर घेऊन पुढे मुवमेंट करताय, तर तुम्हीच कराल ना, हे नाही करू शकत ना. मग एकाच वेळेस दोघांना नेता येणार नाही असं म्हणायचं त्याला. एक EVB नंबर दोघांना असाइन करता येणार नाही असं म्हणायचं. बरोबर आहे ना, समस्या आहे ना, हाच अर्थ आहे ना. प्रोव्हाइडेड दॅट आफ्टर द डिटेल्स ऑफ कन्व्हियन्स हॅव बीन अपडेटेड बाय द ट्रान्सपोर्टर इन पार्ट बी, द कन्सायनर और रिसिपियंट as the case may be who has furnished the information in part A shall not be allowed to assign EVB bill number to another transporter. गरजच काय, दुसऱ्याला देण्याची गरज काय. तुम्हाला फर्दर मुवमेंट करायला तुम्ही एका ट्रकला जेव्हा गुड्स द्याल तेव्हा दुसऱ्याला देता येणार नाही. आता यामध्ये बघा कसं आहे, एक एक्झाम्पल दिलं. कन्सिडर अ सिच्युएशन वेअर अ ट्रान्सपोर्टर इज रिक्वायर्ड टू मूव गुड्स फ्रॉम सिटी X टू सिटी Z. सिटी X आहे, मध्ये सिटी Y आहे, पुढे Z. X वरून Z ला गुड जाणार आहे. ट्रान्सपोर्टर A moves the goods from सिटी X टू सिटी Y. ट्रान्सपोर्टर A काय करतो, हे जे X वरून Z ला गुड्स न्यायचे, तर ट्रान्सपोर्टर A जो आहे हे गुड्स सिटी X पासनं सिटी Y पर्यंत मूव्ह आहे. For completing the movement of goods, that is from city Y to city Z, transporter B now hands over the goods to transporter B. ट्रान्सपोर्टर B गेले ते गुड्स आणि पुढे ट्रान्सपोर्टर B हे गुड्स सिटी Y टू सिटी Z नेईल. सिटी Y टू सिटी Z हे कोण नेईल, ट्रान्सपोर्टर B नेईल. A नी काय केलं, A नी हे गुड्स इथपासून इथपर्यंत आणले, याच्या पुढे ते B कडे सोपवले आणि B नी Z पर्यंत नेले. एका शहरातनं दुसऱ्या शहरात एक ट्रान्सपोर्टर मूव्ह करेल आणि दुसऱ्या शहरातनं मग तिसऱ्या शहरात हा ट्रान्सपोर्टर दुसरा आहे तो मुवमेंट करेल. Thereafter the goods are moved to the destination, that is from city Y to city Z by transporter B. How would the EVA bill be generated in such situation? कशा प्रकारे हे EVA जनरेट होईल, याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. ओके, इट इज क्लॅरिफाईड दॅट इन सच अ सिनेरियो, या अशा परिस्थितीमध्ये ओनली वन EVA बिल वुड बी रिक्वायर्ड. एकच EVA बिल गरजेचं आहे. Part A can be filed by the consignor and then the EVA bill will be assigned to the consignor to transporter A. Transporter A will fill the vehicle detail in Part B. म्हणजे बघा याचा अर्थ काय होतो की ज्यावेळेस इथे गुड्स मला जेव्हा मी देईन, हे जनरेट न्यू करीन, ही सगळी माहिती भरीन, इकडे हा ट्रान्सपोर्टर ID भरीन आणि गुड देईन ट्रान्सपोर्टरला. B पार्ट B भरला नाही. मी सांगितलं तिकडे की मला गुड कुठे न्यायचे, X सिटीपासून Z सिटीमध्ये, आणि मी गुड्स दिले ट्रान्सपोर्टरकडे. Transporter A will fill the vehicle details in part B of the EVA bill. तो नंबर जो आहे तो नंबर टाकेल तिकडे आणि तो त्या व्हेकल डिटेल टाकेल आणि तो सिटी A टू सिटी Y ते गुड्स घेऊन जाईल. सिटी Y ला गेले, ऑन रिचिंग सिटी Y द ट्रान्सपोर्टर A will assign the said EVA bill to the transporter B. Thereafter transporter B will be able to update the detail in part B. मग हे या प्रकारे नियम बनवला आहे आणि या प्रकारे प्रोसिजर जी आहे ते पोर्टलला. समजलं? EVA बिल मी संपूर्ण बनवलं, माझे गुड्स आहे, मी दिले ट्रान्सपोर्टर A ला आणि त्याला सांगितलं बा हे दिलेलं आहे X पासून Z पर्यंत गुड्स न्यायचे. तो बोले ठीक आहे मी घेऊन जाईन.
पण त्याची व्यवस्था अशी आहे, तो डायरेक्टली गुड्स पोहोचवणार नाही. तो मधल्या एका शहरामध्ये ते गुड्स उतरवेल, दुसरा ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या गाडीत ते भरेल आणि मग तो अपडेट करेल व्हेकल नंबर. आणि ही सगळी माहिती गव्हर्नमेंटला कळणार. ई-वे बिल कोणाचं आहे, कुठला माल कुठे चालला, मग गेला ट्रान्सपोर्टरकडे, तो कुठल्या गाडीत त्याने नंबर टाकला, त्या गाडीत तो आहे माल, तो चाललेला आहे, सिटी वायमध्ये गेला, ट्रान्सपोर्टर चेंज झाला, त्याचा जो एनरोलमेंट नंबर असेल त्यात तो हे ई बिल नंबर टाकेल. ते ई बिल नंबर टाकलं तर त्या ई बिलमध्ये कुठले गुड्स आहेत हे ऑलरेडी गव्हर्नमेंटला इंटिमेट केलेले आहेत, कळवलेले आहेत ती माहिती. व्हेकल चेंज झालं, ट्रान्सपोर्टर चेंज झाला, ही माहिती गव्हर्नमेंटला कळेल. अशा प्रकारे काम पहिल्यापासून चालू होतं. तर हे काम आम्हाला कसं कळवतं गव्हर्नमेंटला, असे नियम बनवा, अशी प्रोसिजर द्या, त्याप्रमाणे ती प्रोसिजर आलेली आहे, तसे नियम आलेले आहेत. आता बघा पुढचा पॉईंट काय, मल्टिपल कन्साइनमेंट ट्रान्सपोर्टेड इन वन कन्व्हियन्स कन्सोलिडेटेड ई-वे बिल जनरेट. तर जसं मी गुड्स नेऊन दिले, मला गुड्स गोव्याला पाठवले, हे 30,000चे गुड्स आहेत, हे गोव्याला पाठवले. तुम्ही घेऊन गेलात, तुमचे गुड्स आहेत, तुम्ही 25,000चे हे घेऊन गेले. असं करून तो जे मुवमेंट करतोय गुड्सची, ती 1 लाखाच्या वरती गेली, 2 लाखाच्या वरती गेली. तुम्ही उल्हासनगरला गेलात आणि तिकडे काय फर्निचर परचेस केलं, तर तो माणूस काय म्हणतो फर्निचरवाला की आमच्याकडे ट्रान्सपोर्टर आहे, तुमच्या घरी ते गुड्स घरपोच देईल, मी फक्त त्याचे जे काय चार्जेस ते पे करा. आम्ही गुड्स विकू, आम्हाला गुड्सचे पैसे द्या आणि जे ट्रान्सपोर्टचे काय 200-500 रुपये असतील त्याला द्या, तो गुड तुमच्या घरी पोचते करा. तशा त्यांना बऱ्याच ऑर्डर मिळतात आणि मग ते गुड्स ते पोचते करतात. इथे काय होतं, वेगवेगळ्या लोकांचे गुड्स एकत्र घेऊन ते विकले जातात. कशा प्रकारे ई-वे बिल बनवलं, आफ्टर ई-वे बिल हॅज बीन जनरेटेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ सब रूल 1 वेअर मल्टिपल कन्साइनमेंट आर इंटेंडेड टू बी ट्रान्सपोर्टेड इन वन. एका वाहनामध्ये काय एखादाच माल नाही, अनेकांचा माल, पण त्याची व्हॅल्यू गेली रूल 1 मधल्या, सब रूल 1 मधल्या व्हॅल्यू दिलेली आहे 50,000, ते वरती गेली. द ट्रान्सपोर्टर मे इंडिकेट द सिरियल नंबर ऑफ ई-वे बिल जनरेटेड इन रिस्पेक्ट ऑफ each such consignment electronically on the common portal and a consolidated ई-वे बिल. त्याचा बघा हा वेगळा फॉर्म आहे, EWB02 मे बी जनरेटेड बाय हिम ऑन द सेट कॉमन पोर्टल प्रेयर टू द मुवमेंट ऑफ गुड्स. एकत्रित बनवले ई-वे बिल, एकत्रित ई-वे बिल बनवले. तर यामध्ये काय केलं जातं, हे कसं असतं दाखवतो तुम्हाला. हा पार्ट धरला तर काय कळतं, गुड्स काय हे कळतं. हा पार्ट भरला बरोबर, ट्रान्सपोर्टरचं माहिती दिली, त्याने गुड्स ताब्यात घेतले, हे ई-वे बिल माझं आहे. तो काय सांगणार, तुमचे गुड्सची किंमत भले 30,000 कमी आहे, पण मी जेव्हा एकत्र पाठवीन तेव्हा त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, जास्त होणार आहे. तुम्ही बनवा ई-वे बिल माझ्या नावाने आणि मला देऊन टाका डॉक्युमेंट. हे मी गुड्स उद्या घेऊन जाईन तेव्हा मग हा नंबर जो आहे तो घेईल. आता या केसमध्ये काय होतं बघा, काय दिलंय, जनरेट न्यू. आता इथे आहे ना रोड आहे, व्हेकल फ्रॉम, आता हे उल्हासनगर टू पनवेल असं येईल आणि इकडे ई-वे बिल नंबर बघा 2, 3, 4 आहे ना असं. म्हणजे मार्केटमध्ये इतर 20, 25, 50 व्यापारी आहेत, त्यांचा माल पण जायचा आहे पनवेलच्या आसपासच्या एरियामध्ये. तर तो काय बनवून सांगतो की तुम्ही मला ई-वे बिल बनवून द्या आणि मग मी इथे सगळ्यांचा एकत्र बनवेन. म्हणजे ई-वे बिलला माहिती आहे की ह्यात कोणाला माल आहे, कुठं जायचं, प्रत्येकाचा माल कसा आहे. मग ते चौघांचा एकत्र केला तर एकत्रित ई-वे बिल बनतं. एकच गाडी भरला जाईल आणि ते पाठवलं जाईल. आलं लक्षात ना. हे एवढं गुंतागुंतीचं काय होतंय, कशा प्रकारे ॲक्च्युली मुवमेंट होते ती विचारात घेऊन त्या प्रकारे रूल बनवून त्या प्रकारे ही प्रोसिजर दिलेली आहे. तुमचा म्हणजे
गुड्स 50,000च्या पुढे आहेत, खाली आहेत, एकंदरीत माल 2-3 लाखाच्या वरती असणार आहे. मग त्या सगळ्या मालाची माहिती दिली गेली पाहिजे त्यामध्ये. आणि सगळा काय एकाच ठिकाणी माल उतरणार नाही आहे, तो 4 ठिकाणी उतरणार आहे. मग त्यांचं काय इन्व्हॉइस आहे आणि व्हॉल्युटरी रिव्ह्यू करता येतं. मग तुमचा इन्व्हॉइस 30,000 आहे, 25,000 तुम्ही रिव्ह्यू बनवा, असाईन करा मला. मी पुढे काय करेन, ट्रान्सपोर्टर बोलेल, मी बनवेन त्याचा एकत्रित ई वे बिल, कन्सोलिडेटेड ई वे बिल. याच्यावरून कुठला माल कोणाचा आहे, सप्लायर कोण आहे, बायर कोण आहे, कुठे माल पोचला गेला आहे, सगळी माहिती त्यामध्ये काय होईल, गव्हर्नमेंटला कम्युनिकेट होईल. ब्रेक घेऊया इथे. ओके.